तर आज आपण महिनाभर टिकणारी खुसखुशीत नारळाची बर्फी बघणार आहोत आणि ही मी सुक्या खोबऱ्याची बर्फी दाखवली आहे। एकदम पांढरी शुभ्र अशी बर्फी तयार होते आणि त्यामध्ये आपण तुपाचा किंवा मिल्क पावडर खव्याचा वगैरे वापर न करता आपली मस्त अशी चवीची बर्फी तयार होते। तर नक्की पूर्ण रेसिपी बघा। तर आपल्याला सुक्या खोबऱ्याची बर्फी बनवायची, तर त्यासाठी मी ते खोबरं घेतले आहे आणि खोबरं मी हे 300 ग्रॅम घेतले आणि हे हाफमध्ये अर्धी वाटी आहे। तुम्ही बघत असाल, जर का तुमची मोठी अशी वाटी असेल, अक्कीवाला नारळ वगैरे असा असेल तर त्याला कट करून घ्या आणि आतमध्ये बघून घ्या, कधी कधी त्याच्यामध्ये बुरशी असते। तर आपण आता ह्याला याची वरची साल काढून घेऊया। तर वरची साल काढण्यासाठी इथं मी खिसणी घेतलेली आहे। आपल्याकडे जी खोबरं खिसायची खिसणी असते ती घेतली आहे। तुमच्याकडे जर का पिलर किंवा सुरी असेल तर त्याच्यापेक्षा याने खिसणीने काढणं खूप सोपं असतं, पटापटा निघून लवकर काम होऊन जातं। त्यासाठी मी ते खिसणी वापरले आणि खिसणीवर खोबरं खिसताना असं हळूवार खोबरं खिसायचं, जास्त फास्टमध्ये खिसायचं नाही, असं दाब जोरात द्यायचा नाही, नाहीतर काय होतं आतलं खोबरं पण निघतं जास्त। त्यामुळे असं जेवढं निघालं आहे ते फिरवत आपण त्याची पूर्ण अशी साल काढून घ्यायची। आणि तुम्हाला जर का नसेल जमत तर तुम्ही पिलरने वगैरे काढलं तरी चालेल साल। तर मी याची पूर्णपणे अशी साल काढून घेते खिसणीने। तर तुम्ही बघत असाल आपण पूर्ण असं खोबऱ्याचं पूर्ण साल काढून घेतलेलं आहे। तर हे थोडं जे साल राहिलं असेल ते खिसणीने काय होईल त्याच्यावर खोबरं पण येईल, तर त्यासाठी मी पिलरचा वापर करते आणि पिलरने काढून घेते, म्हणजे हे पटकन काम होऊन जाईल आपलं। अशा रीतीने आपण हे आपल्याकडे जे नारळ आहे सुकं खोबरं त्या सगळ्या पूर्ण खोबऱ्याचं साल काढून घेऊया। तर हे आपण साल काढण्याचं कारण हे आहे की आपली बर्फी आहे ती पांढरी शुभ्र दिसण्यासाठी मी साल काढून घेते। तुम्हाला नसेल काढायची, तुम्ही नाही काढली तरी चालेल सालं, असंच खोबरं खिसून वापरलं तरी चालेल। तर आता आपण हे पूर्ण सगळे खोबरं आहे ना सुकं खोबरं त्याचा असं साल काढून घेऊया। आणि हे जे काळा खिस राहिलेला आहे तो तुम्ही भाजीमध्ये किंवा चटणी वगैरे बनवायला वापरू शकता। तर मी अशाच रीतीने बाकीच्या खोबऱ्याचं पण साल काढून घेते। तरी बघा आपण पूर्ण सगळ्या खोबऱ्याचं साल काढून घेतलेलं आहे। आता आपण हे चिरून घेऊया, का आता खिसायला जास्त वेळ लागेल, तर मी हे आता चिरून घेते। तर असं सुरीच्या साहाय्याने चिरून घ्यायचं, असं काप करून घ्यायचे। तर आपले अशा रीतीने काप तयार झालेले आहे। तर आपण हे सगळे मिक्सरला लावून घेऊया। तुमच्याकडे जर का छोटा मिक्सर असेल तर थोडं करून टाका। मी एकदम माझ्याकडे आहे मोठा मिक्सर, म्हणून त्याच्यामध्ये मी पूर्ण सगळा खोबरं टाकलेलं आहे, खोबऱ्याचे काप। तर आपण हे पूर्णपणे बारीक करून घ्यायचं चांगल्या प्रकारे। याच्यामध्ये काही असे कण मोठे राहिले नाही पाहिजे, अशा रीतीने बारीक करून घ्यायचं, पाणी अजिबात टाकायचं नाही। तर हे बघा आपलं बारीक झालेलं आहे, अशा रीतीने बारीक पाहिजे। तर आता आपण हा खीस आहे तो मोजून घेऊया, का तर मी तुम्हाला मोजून कपाच्या मेजरमेंटनुसार तुम्हाला माप सांगणार आहे। तर तुम्ही तुमच्याकडे वाटी कप नसतील हे मेजरमेंटचे तर तुम्ही वाटीने पण मोजून घेऊ शकता। तर इथे मी 2 कप घेतलेला आहे हा खीस आणि राहिलेला आहे तो ठेवून दिलेला आहे साईडला, का तर आपल्याला बर्फी करायची म्हणजे मेजरमेंट बरोबर पाहिजे। कधी काय असतं वाट्या असतात आपल्या, पण लहान मोठ्या पण असतात कधी, त्यामुळे जास्त होतो कमी होतो। तर आपण कधी पण असं मेजरमेंट करून घ्यायचं वाटीने किंवा कपाने वगैरे आणि मग बर्फी करायला घ्यायची। खीस आपला तयार झाला आहे, तर आपण आता बर्फी करायला घेऊया। तर इथे मी एका पॅनमध्ये खोबरं टाकून घेतलं आहे आणि गॅस मी लो ठेवलेला आहे। कढई थोडी तापलेली आहे, नॉर्मल, जास्त तापलेली नाही आहे। तर इथे मी खोबरं आहे ते 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घेते आणि मी इथे लो गॅस ठेवलेला आहे। तुम्ही मीडियम गॅसवर जर का परतणार असाल तर तुम्हाला कमी वेळ लागेल। 2 ते 3 मिनटं परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये दूध ॲड करून घेऊया। तर इथे मी 1 कप दूध ॲड केलेलं आहे आणि हे साईसकट दूध आहे। दूध तापवल्यावर जे आपल्याला साय येते ना दुधाला, तर ती पण मी घेतलेली आहे। तर यातलं पूर्णपणे आपलं दूध आहे ते पूर्णपणे आटेपर्यंत आणि मिश्रण ड्राय होईपर्यंत आपण त्याला चांगलं परतत राहायचं। तर इथे मला मीडियम गॅसवर 5 ते 6 मिनटं लागलेली आहे। तुमच्या गॅसची फ्लेम कशी असेल त्यानुसार तुम्हाला वेळ लागू शकतो। तर आता आपण ह्या स्टेपला याच्यामध्ये साखर टाकून घेऊया। तर इथे मी 1.25 कप साखर टाकलेली आहे, म्हणजे 1 कप आणि पाव कप असं साखर टाकली, म्हणजे 1/4 कप। तर तुमच्याकडे कुठली वाटी असेल तर त्या वाटीने असं मोजून मग तुम्ही टाका। ज्या वाटीने तुम्ही खोबरं मोजून घेतलं तर त्याच वाटीने तुम्ही साखर आणि दूध पण मोजून घ्या आणि तसं ॲड करा। तर हे आता आपण साखर टाकल्यानंतर गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवर परतून घ्यायचं, का तर तुम्ही जर का मोठा गॅस ठेवला किंवा मीडियम जरी ठेवला ना तरी साखर खाली लागू शकते। तर त्यामुळे आपण
कमी गॅसवर परतायचं हे. तर थोड्या वेळाने तुम्हाला दिसत असेल की थोडंसं आपलं हे मिश्रण आहे ते असं सैलसर झालं आहे. तर हे मिश्रण आहे ना ते आपलं पूर्ण असं घट्ट गोळा होईपर्यंत आपण त्याला परतत राहायचं. तर माझं हे मिश्रण घट्ट होण्यासाठी मला इथे 8 ते 9 मिनटं लागले. तर तुम्ही बघत असाल आपलं कशा रीतीने झालेलं आहे. हे अशा रीतीने आपलं घट्ट झालं पाहिजे. तर अजून थोडासा 1 ते 2 मिनटं आपल्याला लागू शकतात. तर तुम्ही आधी बघत असाल की थोडंसं असं खाली पॅनला असं थोडंसं तुम्हाला असं दिसत असेल मिश्रण लागलेलं आणि आपली ओलसर दिसत असेल थोडंसं. तर ते ओलसरपणा पूर्णपणे कमी होऊन असं पूर्ण मिश्रण आहे ते आपलं ड्राय व्हायला लागतं आणि साखरेचा असा थर दिसायला लागतो साईडने. तर 2 ते 3 मिनटानंतर तुम्ही बघत असाल मिश्रण आपलं पूर्णपणे ड्राय झालेलं आहे. आधी तुम्हाला असं थोडंसं सैलसर दिसत असेल तर आता तुम्ही बघत असाल त्याचा कलर पण थोडा चेंज झालेला असतो. अशी तुम्हाला वरती अशी जाळीसारखं दिसेल आणि खोबरं पण असं त्याच्यामध्ये असं तुम्हाला दिसायला लागेल आणि साखर पण अशी पांढरी पांढरी दिसायला लागेल. साईडला कढईला असं आपला पांढरा असा थर दिसायला लागेल. तर हा अशा रीतीने आपला गोळा तयार झाला ना की आपण समजायचं की आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर तुम्ही आधी जर का आधीची स्टेप बघितली तर तिथे तुम्हाला थोडासा ओलसरपणा दिसतो आणि साखरेमध्ये पण फरक दिसतो आणि इथे पूर्णपणे तुम्हाला साखर अशी सुकलेली दिसते, खोबरं सुद्धा सुकलेलं दिसतं. एक प्रकारचा एक गोळा तयार होतो पिठासारखा आपल्या आणि पॅनला सुद्धा असा पांढरा असा थर जमा होतो. तर ह्या स्टेपला आपण समजायचं की आपलं हे मिश्रण आता तयार झालंय. तर आता आपण हे एका ट्रेमध्ये टाकून घेऊया. तर इथे मी आपला केक टीन असतो तो घेतलेला आहे. तुम्ही हवं तर एखादी प्लेट घेऊ शकता आणि त्याला मी तूप लावून घेतलेलं आहे. तुम्ही तूप नसेल लावायचं तर तुम्ही एखादा बटर पेपर वगैरे खाली टाकून घ्या आणि मग त्याला थोडंसं ऑइलने वगैरे ग्रीस करून मग हे टाकू शकता म्हणजे लगेच बर्फी निघेल. तर आता आपण हे सेट करून घेऊया चांगलं हे मिश्रण आहे ते. तर टाकताना पण तुम्हाला कळत असेल की ते किती ड्राय झालेलं आहे बघा. तर अशा रीतीने आपलं मिश्रण पाहिजे. जर का तुम्हाला असं टाकताना थोडंसं ओलसर जाणवत असेल तर तुम्ही परत त्याला थोडं गरम करा थोडा वेळ आणि मग ह्याच्यामध्ये टाकून घ्या ट्रेमध्ये वगैरे. आणि हे मी स्पॅच्युलाच्या साहाय्याने असं दाबून त्याला पूर्ण सेट करून घेते. आता हे गरम असताना चांगलं सेट होतं. जर का तुम्ही थंड केलं झाल्यानंतर जर का त्याला सेट करायला गेलात तर ते होणार नाही नीट. आणि असं दाबताना सुद्धा कळतं आपल्याला की थोडंसं मऊसरपणा वाटतोय का, असं मऊ वाटतंय का, असं बरोबर सेट होतंय हे बघा. ह्याच्यामध्ये असं तुम्हाला थोडासा कडकपणा वाटतो मिश्रणामध्ये. वरचा भाग आहे तो थोडासा कडक झाल्यासारखा वाटतो थोड्या वेळाने. तर तुमचं मिश्रण हे चांगल्या प्रकारे तयार झाले हे समजायचं. आणि तरी पण थोडा वेळ झाल्यानंतर पण तुमचं जर का मऊच वाटत असेल तर तुम्ही थोडंसं अजून परत त्याला फिरवून घ्या. तर आता आपण हे मिश्रण आहे ते 15 ते 20 मिनिटानंतर त्याला कट करून घेऊया. आता जास्त थंड होऊन द्यायचं नाही. जास्त थंड जर का झालं तर ते कट होणार नाहीत, त्याचे भाग पडणार नाही, आपल्याला कट करता येणार नाही चांगलं. तर त्यामुळे मी इथे 15 ते 20 मिनिटांनंतर कट करून घेते. तर तुम्हाला कशा शेपमध्ये हवं त्यानुसार तुम्ही कट करून घ्या. मी इथे आयताकृती कट करून घेतलेलं आहे. तर कट करून झाल्यानंतर आपण त्याला पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आणि मग काढून घ्यायचं. तर आपल्या वड्या ह्या थंड झालेल्या आहेत. आता आपण काढून घेऊया. तर बघा मस्त अशा वड्या निघालेल्या आहेत. त्याचा आकार पण बघा बरोबर आलेला आहे तसाच. एकदम अशा मस्त कुरकुरीत अशा वड्या झालेल्या आहेत आपल्या. अजिबात अशा चिवट नाहीत, चिकट नाहीत आणि मऊ पण नाही झालेल्या आहेत. मस्त अशा झालेल्या आहेत. आणि ह्या अशा बनवलेल्या वड्या आहेत त्या बरेच दिवस टिकतात सुद्धा. आता सण तर येतातच आहेत तर तुम्ही नक्की बनवा सणांना वगैरे, किंवा कधी पण अचानक तुमच्याकडे जर का नारळ नसेल तर तुम्ही असं सुक्या खोबऱ्यापासून वडी बनवू शकता. तर नक्की बनवून बघा. आणि जर का ही रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आजचं स्पेशल चॅनलला सबस्क्राईब करा.